नमस्कार, भूमाता ॲडव्हान्स वास्तूमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी भगीरथ भारद्वाज। तर आपण आज डिस्कस करणार आहोत की पंचतत्वाबद्दल। या पंचतत्वाचा आपल्या शरीराशी आणि आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याविषयी आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत। आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पंचतत्वाविषयी ऐकलेलं असेल किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये पण हे वाचलेलं असेल की पंचतत्वापासून आपलं शरीर निर्माण झाले आहे। त्या पंचतत्वाविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। तर सर्वात अगोदरचं जे तत्व आहे ते आहे वायुतत्व। वायुतत्व म्हणजे आपल्या आसपास जी हवा आहे किंवा आपण जो ऑक्सिजन घेतो ते म्हणजे वायुतत्व। आणि आपल्या आसपास जी अग्नी आहे किंवा हा सूर्यप्रकाश आहे, हा सूर्यप्रकाश पण एक अग्नीचंच रूप आहे, तर हे आहे अग्नितत्व। आणि आपल्या आसपास जी जमीन आहे, सॉलिड अर्थ आहे किंवा हे डोंगर आहेत, तर हे आहे पृथ्वी तत्व। आणि हा जो आपली पृथ्वी ज्या स्पेस मध्ये आहे किंवा ही जी पोकळी आसपास आहे, तर ही पोकळी म्हणजे एक आकाश तत्व। आणि आपल्या पृथ्वीवरती जे पाणी आहे, जे पाण्याचे स्रोत आहेत, तर ते पाणी म्हणजे जलतत्व। म्हणजे असे पंचतत्व या पृथ्वीवर असल्यामुळे या ठिकाणी सजीव सृष्टीची निर्मिती झाली आहे। आणि इतर ग्रहावरती या तत्वापैकी कोणतं ना कोणतं तत्व मिसिंग असल्यामुळे त्या ठिकाणी सजीव सृष्टीची निर्मिती झालेली नाही। आणि या पृथ्वीवर आपला जन्म झाल्यामुळे आपलं शरीर पण पंचतत्वापासूनच बनलेलं आहे। निसर्गाचा तो नियमच आहे, यत पिंडे तत ब्रह्मांडे, यत ब्रह्मांडे तत पिंडे। म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच तुमच्या पिंडात आहे, आणि जे पिंडात आहे तेच या ब्रह्मांडात आहे। आणि हा पिंड म्हणजे तुमचं शरीर, तुमच्या शरीरात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे। कारण या पृथ्वीवरती पंचतत्व असल्यामुळे, या पृथ्वीवरती आपला जन्म झाल्यामुळे या ब्रह्मांडाचा किंवा या पंचतत्वाचाच आपण एक भाग आहोत। आणि या पंचतत्वापासूनच आपल्या शरीराची निर्मिती झाली आहे। आणि ही निर्मिती कशी झाली आहे हे आपण पाहू। तर सर्वात अगोदरचं जे तत्व आहे वायुतत्व। तर आपण जो ऑक्सिजन घेतो तर तो ऑक्सिजन म्हणजे वायुतत्व। आणि आपल्या शरीरामध्ये आपण जे अन्न ग्रहण करतो, त्या अन्न ग्रहण केल्यानंतर जे पाचन होतं किंवा जो जठराग्नी आहे, तो जठराग्नी म्हणजे आपल्या शरीरातील सुप्त अग्नी आहे। आणि आपण जे अन्न खाल्ल्यानंतर, पाचन झाल्यानंतर जे आपल्याला ऊर्जा मिळते आणि जे आपण वर्क करतो, जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा म्हणजे पण एक अग्नितत्व आहे। कारण या पृथ्वीवरती जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा हे अग्नितत्वाचंच रूप आहे। आपल्या शरीरामध्ये जे हाडे आहेत किंवा हे मांस आहे, तर हे म्हणजे एक पृथ्वी तत्व आहे। आणि आपल्या शरीरामध्ये जी पोकळी आहे, जसे लंग्स मध्ये पोकळी आहे, शरीरात विविध काही पार्ट मध्ये जी पोकळी राहते तर ती पोकळी म्हणजे आकाश तत्व आहे। आपल्या शरीरात असलेलं पाणी आणि रक्त म्हणजे हे जल तत्व आहे। म्हणजे अशा प्रकारे आपलं शरीर पण पंचतत्वाने निर्माण झालेलं आहे। आणि या पंचतत्वापासूनच आपल्या शरीरात वात, पित्त, कफ यांची निर्मिती झाली आहे। ज्याप्रमाणे अग्नी आणि जल तत्वापासून पित्त प्रकृती तयार झाली आहे, आकाश आणि वायू तत्वापासून वात प्रकृती तयार झाली आहे, आणि जल आणि पृथ्वी तत्वापासून कफ प्रकृती तयार झाली आहे। म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकृती शरीरामध्ये असतात। याप्रमाणे हे पृथ्वी म्हणजेच आपलं ब्रह्मांड आहे, किंवा या पृथ्वीवरून जे दिसणारं आपल्याला ते आपलं ब्रह्मांड आहे। त्यामुळे या ब्रह्मांडात पंचतत्व असल्यामुळे आपण ज्यावेळेस एका घराची निर्मिती करतो किंवा आपण एक बाउंड्री आपल्या क्षेत्राची आखली जाते, त्यावेळेस पण त्या बाउंड्रीमध्ये किंवा त्या घरामध्ये त्या पंचतत्वाची याप्रमाणे ठराविक दिशेला त्या तत्वाची निर्मिती अदृश्य स्वरूपात होते। हे पण निसर्गाच्या नियमावरच चालते। कारण आपण पाहतो आहोत किंवा ऐकलेलं असेल, सायन्स मध्ये आपण हे ऐकलेलं असेल की या पृथ्वीवरती किंवा या ब्रह्मांडातील छोटा कण जरी आपण किंवा एखाद्या पदार्थाचा छोटा तुकडा जरी केला किंवा पार्टिकल केला, त्या पार्टिकल मध्ये आपल्याला प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन सापडतात। कारण हा प्रत्येक पदार्थ या ब्रह्मांडाचा एक रूप आहे। त्याप्रमाणे या पृथ्वीवरती पंचतत्व असल्यामुळे आपलं घर किंवा आपले शरीर या पंचतत्वाचं एक रूप आहे। त्यामुळे याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये एखाद्या पंचतत्वापैकी एखादं तत्व कमी अधिक झालं तर तुम्हाला शारीरिक व्याधी होतात किंवा तुम्हाला शारीरिक आजार होतात। याप्रमाणे तुमच्या घरामध्ये त्या दिशेला असणाऱ्या पंचतत्वामध्ये काही इनबॅलन्स झाला तर त्याचा इफेक्ट तुमच्या जीवनाच्या डोमेन मध्ये होतो। म्हणजे या पंचतत्वाचे काही तुमच्या जीवनामध्ये स्थान आहे, काही गुणधर्म आहेत, काही ऍट्रिब्यूट आहेत, त्या रिलेटेड तुम्हाला जीवनामध्ये त्या समस्या। आपण या व्हिडिओमध्ये पंचतत्वाविषयी जाणून घेतलेलं आहे की जसं पंचतत्वाचा आपल्या शरीरावरती किंवा आपल्या
घरामध्ये इनबॅलन्स झाला तर त्याचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो। याप्रमाणे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की या पंचतत्वाचा आपल्या जीवनाच्या डोमेनमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये त्याचं काय स्थान आहे। तर आपण आज येथेच थांबूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।